ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपण सध्या भंडाराच्या मोहाडी तालुक्यातील हिवरा येथे आहोत आणि बघू शकतो आपण माझ्या मागे ज्या प्रकारे आपल्याला पांधन रस्ता दिसत आहे, त्या पांधन रस्त्यांवर नाममात्र जे आहेत निधी उचलण्यात आलेला शासनाकडून आणि कुठल्याही प्रकारचं काम न झाल्याचं तक्रार जी आहे येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे। माहिती अधिकारात उघड झालेलं आहे। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील हिवरा या गावात 5 कामं झाल्याचं माहिती अधिकारात समोर आलेलं आहे। मात्र प्रत्यक्षात पाहायला गेलं तर कुठल्याही प्रकारचं काम इथं झालेलं नाही। आपण बघू शकतो पूर्ण चिखलमय रस्ते या भागात आहेत, तरी सुद्धा या प्रकरणात जे कोणी दोषी होते त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी येथील नागरिक करतात, शेतकरी करतात। RTI मध्ये एक माहिती पुढे आलेली आहे, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, काय आपलं नाव आहे आणि काय नेमकी समस्या आहे, काय अडचण आहे ती? माझे नाव नंदकिशोर सूर्यभान रामटेके आहे। इथं MREGच्या पांधन रस्त्याचे 5 पांधन रस्त्याचे कामं करण्यात आले। त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेअंतर्गत एका स्वयंसेवकीची नियुक्ती करण्यात आलेली आहे शाळेमध्ये। ती शाळेमध्ये तिची प्रेझेंटी सुरू असताना रोजगार हमीच्या कामावर सुद्धा तिची हजेरी लावून पैशाची उचल करण्यात आलेली आहे। नक्कीच खरं पाहायला गेलं तर रोजगार हमी कामात इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे की युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत जी मुलगी येथील शाळेमध्ये कार्यरत आहे टीचर म्हणून, त्या मुलीची प्रेझेंटी दाखवून इथं रोजगार हमीच्या कामावर प्रेझेंटी दाखवून तर कामात ती पण सहभागी असं दाखवण्यात आलेलं आहे। एकाच दिवशी ते तिथंही हजेरी आहे आणि इथंही हजर आहे। फक्त ते हजेरी रजिस्टरवर ज्या प्रकारे हजर आहे या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी येथील RTI कार्यकर्त्यांनी केलेली आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।